नमस्कार। आता कपालभातीमध्ये आपल्याला उत्सर्जन संस्था नीट होते। आता त्याच्याबद्दल आपण जे अन्न खाल्लं, आता मी सांगितलं व्यवस्थित चावून लाळ मिश्रित अन्न आपल्या पोटात गेलं, मग त्यातलं विघटन करून योग्य ते आपल्या शरीराला शोषलं जातं, आपल्या शरीराला पुरवलं जातं। उरलेला जो गाळ आहे तो कचरा आपल्या उत्सर्जनामध्ये निघून जातो। आता उत्सर्जनामध्ये शौच आणि मूत्र दोन्ही सुद्धा तर व्यवस्थित निघून कचरा आपल्या शरीरातला नीट व्हायला पाहिजे, त्रास झाल्याशिवाय जायला पाहिजे। तर त्याच्यासाठी जेव्हा अशा पद्धतीने झटके मारू त्यावेळेला जे अडकून राहिलेली घाण आहे ती पण मोकळी होणार आणि आपल्याला पोट साफ व्हायला त्याचा फायदा होईल। ॲक्च्युली कपालभातीला बसायच्या आधी तुमचं पोट साफ व्हावं ही अपेक्षा असते, कारण तुमचं पोट शौच नीट झालं नसेल तर तुम्ही कपालभाती करताना अनइझी होणार। पण तुम्ही सुरुवातीला जर तुम्हाला अनइझीनेस असेल तरी कोमट पाणी पिणं वगैरे हे जरा थोडेसे प्रकार करून कपालभाती करा। हळूहळू तुमची उत्सर्जन कचरा निघायची पद्धत नीट शौचा वाटे निघायची सुरुवात चांगली होईल। आता शौच वाटे जर तुमची घाण गेली नाही तर ती काय होणार, ती पोटातच साचली राहणार। पोटात ती घाण राहिल्यावर राहिल्यावर काय होणार, नॅचरली घाण एखाद्या ठिकाणी जमा झाली तर काय अनेक प्रकारचे गॅसेस तयार होतात। एक तर ती वरून तरी गॅस ढकार ह्याच्यातून ढेकर ह्याच्यातून तरी निघेल, नाही तर पाद ह्याच्यातून तरी निघेल, म्हणजे तुम्हाला सतत एक वायूचा त्रास होत राहणार। बरं, ती ढेकर आणि पादेने निघून जात असेल ना, तो वायू तरी त्रासदायक नाही होत। काही वेळेला तो निघत नाही, मग तो जाऊन कुठे जातो, कोपऱ्यात जाऊन अडकतो। कोपऱ्यात म्हणजे हाडांच्या सांध्यात वगैरे जाऊन अडकतो। जसं घरामध्ये बघा, आपण कचरा काढून झाल्यावर पण घराच्या कोपऱ्यामध्ये केसांचा गोळा मिळतो। कशाने मिळतो, त्या हवेच्या ताणाने तिथे कोपऱ्यामध्ये इतकं स्वच्छता करून सुद्धा मिळतो। त्याच पद्धतीने तुमची व्यवस्थित पोटाची सफाई झाली तरी सुद्धा वायू थोडाफार प्रमाणात निर्माण होतो, जर तो व्यवस्थित ढेकर आणि पादवाटे निघून जाईल। पण अति प्रमाणात निर्माण झालेलं जर पोट नीट साफ नाही झालं तर अशा पद्धतीने तयार झालेली घाण कुठे जाऊन बसणार, तुमच्या हाडांच्या पेरामध्ये, बोटांच्या पेरा आहेत त्याच्या जॉईंट्समध्ये, अशा जिथे जिथे जॉईंट्स आहेत तिथे जाऊन ती वायू बसते। मग आपल्याला संधिवात झाला असं आपण म्हणतो। तर उत्सर्जन नीट नसेल आणि वयोत्परे हळूहळू आपल्या एक स्नायू आपले थोडेसे लूज होतात, शिथिलता येते आणि मग आपले पचन क्रियेमध्ये वगैरे त्रास निर्माण होतो। त्याच्यासाठी लक्षात ठेवा, कपालभातीने तुम्हाला तो फायदा मिळेल की तुम्ही जे खाल ते व्यवस्थित पचन होईल। पचन झालेला उरलेला कचरा नीट निघण्यासाठी सुद्धा तुम्हाला कपालभाती फायदेशीर ठरेल। आणि अशा पद्धतीने जर कचरा निघून गेला ह्याचा अर्थ पोटामध्ये तो कुजणार नाही, तो व्यवस्थित शी आणि शू वाटे निघून जाईल। अशा पद्धतीने तो निघून गेल्यामुळे जो वेगवेगळ्या प्रकारचा अनावश्यक असा वायू निर्माण होणार असतो तो होणार नाही आणि तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या नको असलेल्या तयार झालेल्या वायूमुळे जो पीडादायक यातनादायक अशा गोष्टी सुरुवात होतात, कुठे कोणाला इथे छातीतच कळ येईल, कोणाला बरगडेच धरली जातील, हे वायूमुळे होतं। हे सगळं हळूहळू कमी होऊन पूर्णपणे बंद होतं। त्यामुळे उत्सर्जन होणे, घाण निघून जाणे खूप गरजेचं आहे। ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं, लहान मुलं कधी खेळण्याच्या ह्याच्यामध्ये शीला जात नाहीत। हल्ली कॉमन संडास बाथरूम नसल्यामुळे कोण कितीला पूर्वी कॉमन संडास बाथरूमची सवय असल्यामुळे दिवसातून एकदा तरी दिसला नाही तर आपल्याला म्हणजे असं जाणवायचं की घरात नाही गेली नाही व्यक्ती, काय गं तुला झालं नाही का, ह्या अशा गोष्टी व्हायच्या। हल्ली हे कोणाचं लक्षच नसतं आणि मग अति काहीतरी त्रास होतो आणि मग तेव्हा लक्षात येतं की ह्याला 2-3 दिवसापासून शौच किंवा युरिन व्यवस्थित होत नव्हतं। तर हे होणं खूप गरजेचं आहे। उत्सर्जन क्रिया ह्यासाठी खूप गरजेची आहे।
तुम्ही माझं ऐकून घेता त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.